या रेसिपीबद्दल मी तुम्हाला छान एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी डाळबट्टी तयार करणार होते. त्यासाठी मी 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, थोडंसं अर्धा वाटी मक्याचं पीठ, मीठ, थोडासा सोडा, तेल, याचं तेलाचं मोहन टाकून छान घट्टसर उंडा भिजवून घेतला आणि त्याच्या बट्ट्या तयार करून घेतल्या. बट्ट्या तुम्ही तुमच्या आकाराप्रमाणे तयार करून घेऊ शकता. आणि कुकरमध्ये खाली वरण करायला ठेवलं आणि त्यावरच हे बट्ट्या छान वाफवून घेतल्या. तर बट्टा वाफवणं होईपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. सगळ्यात सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी डाळबट्टी केली होती. तेव्हा माझ्या मिस्टरांनी फक्त त्याची चव बघितली आणि आपण जे नॉर्मल पोळी भाजी जेवतो तेच ते जेवले. आणि त्यानंतर जेव्हा मी दुसऱ्यांदा केली तर अक्षरशः त्यांच्यासाठी मी डाळबट्टी ठेवलीच नाही. आणि त्यांनी असं विचारलं की बट्ट्या उरल्या नाहीत का म्हणून. तर मला पण हसू आलं आणि त्यांनाही हसू आलं. तर अशाच गोष्टी आपल्यासोबत काही ना काही घडतच असतात. तर तुमच्यासोबत जरी अशी एखादी गोष्ट घडली असेल तर ती नक्कीच सांगा. हो, आता त्यांची डाळबट्टी ही फेवरेट डिश आहे. तर धन्यवाद.